Yes, sir. Okay. हो, सर. हा Yes, sir. हा Oh. हा okay, okay, okay. Well, now we'll continue thermal stress or temperature stresses. हा याच्यातला पुढचा सब टॉपिक आहे पहिल्या टॉपिक मधला, स्ट्रेस स्ट्रेन मधला. एक मेटलचा रॉड दाखवलेला आहे, फिगरमध्ये दिसतोय तुम्हाला. याला गरम केलं तर काय होईल? तुम्ही स्वतः विचार करून ठेवा. का मेटल रॉड आहे, याला गरम केलं तर बहुतेक सगळ्यांना माहीत आहे का होऊ शकते. तर नेक्स्ट दाखवलेलं आहे, Expand. हां एक्सपांड पाय इथे दाखवलेला आहे. इन्क्रीज इन टेम्परेचर, तर याचे सगळे डायमेन्शन, एक्सपांड म्हणजे फक्त लांबी वाढत नाही, लांबी वाढते, त्याचे बाकीचे जे राहिलेले दोन डायमेन्शन आहे म्हणजे तिन्ही डायमेन्शन त्याचे वाढतील. असं नाही की फक्त लांबी वाढते त्याची. सो इफ इट इज सब्जेक्टेड टू इन्क्रीज इन टेम्परेचर देर विल बी इन्क्रीज इन डायमेन्शन्स. आता हाच रॉड जर मी थंड केला, आय हॅव रिड्यूस द टेम्परेचर, तर काय फरक पडेल? हा कमी होईल की नाही होणार? नाही सर, नाही होणार. हां होईल सर, होईल. हां तुम्ही होईल तर होईल. सगळ्यांनी उत्तर देणं अपेक्षित नाही, आपल्या डोक्यात उत्तर ठेवायचं. आपण आता खूप दूर आहोत, त्याच्यामुळे याला थंड जर केलं तर काय होईल? तर तुम्हाला काय वाटतं ते विचार करा. डिक्रीज इन टेम्परेचर, याचे सगळे डायमेन्शन्स कमी होतील. इट इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस. तुम्ही एखादा मेटल गरम केला तर तो वाढेल, त्याचे डायमेन्शन्स वाढतील. त्याच वाढलेल्या टेम्परेचरवरून त्याला जागेवर आणलं तर त्याला त्याचे ओरिजिनल डायमेन्शन्स परत मिळतील. त्या टेम्परेचरपेक्षा पुन्हा टेम्परेचर खाली नेलं, डिक्रीज इन टेम्परेचर, तर ते डायमेन्शन्स कमी होतील. सो दिस इज रिव्हर्सिबल प्रोसेस अँड कम्प्लिटली नॅचरल प्रोसेस. टेम्परेचर चेंजेसमुळे डायमेन्शन्समध्ये चेंजेस होतात. फक्त मेटल नाही, बाकी मटेरियलमध्ये होतात, कोणाचे कमी कोणाचे जास्त, परंतु दिस इज अ नॅचरल फिनॉमिनन, सगळ्यात महत्त्वाचं. आता इथे गरम केल्याने काय होईल? डायमेन्शन्स वाढतील. थंड केल्याने काय होईल? डायमेन्शन्स कमी होतील. परंतु याच्यात स्ट्रेस निर्माण होणार नाही. इट इज अ नॅचरल प्रोसेस. सगळ्यात महत्त्वाचं, टॉपिकचं नाव आहे टेम्परेचर स्ट्रेसेस ऑर थर्मल स्ट्रेसेस. परंतु याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की हा नॅचरल चेंज आहे, आणि नॅचरल चेंज जर झाला, आरामात होऊ शकला, त्याला काही आडकाठी नसेल, तर कुठल्याही स्ट्रेसेस निर्माण होत नाही. हा याच्यातला बेसिक आणि पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. स्ट्रेसेस केव्हा डेव्हलप होईल तो नंतरचा भाग आहे, परंतु या केसमध्ये जर काही आडकाठी नसेल, इफ देर इज नो रिस्ट्रिक्शन, देन नो स्ट्रेस इज डेव्हलप्ड in the material. Due to change in temperature, material undergoes natural changes in its dimensions, all dimensions. सर स्क्रीन नाही दिसत आहे. हां स्क्रीन दिसत नाही आहे? दिसतंय सर. हां कोणाचा आता माझ्यासारखा प्रॉब्लेम असेल नेटवर्कचा वगैरे. ओके, जे येईल ते पहा आता हळूहळू. तसं मी बोलतो आहे सगळं, आणि बोलल्याने बरंचसं समजून जाते मी काय दाखवून राहिलं. काही खास नाही आहे, रॉड दाखवलेला आहे फिगरमध्ये, आणि बाकीचं काय वाचतो आहे मी. ड्यू टू चेंज इन टेम्परेचर, मटेरियल अंडरगोज नॅचरल चेंजेस इन इट्स डायमेन्शन्स. ड्यू टू increase in temperature, there is increase in dimensions. Due to decrease in temperature, there is decrease in dimensions. And this is a natural procedure, natural changes these are. पहा इथे हा खाली स्केच दाखवलेला आहे, सगळ्यांच्या लक्षात आलं असेल काय आहे. तर रेल्वेचा ट्रॅक आहे, रेल्वे लाईन. या रेल्वे लाईनच्या दोन रूळ, एक रूळ संपल्यावर दुसरा रूळ जो आहे रेल, ही त्याला लागून नसते, त्याच्यामध्ये थोडीशी गॅप असते. ही गॅप याच्याकरता ठेवलेली असते की जर टेम्परेचर खूप वाढलं तर या रेलचं इलॉंगेशन होईल, लांबी वाढेल त्याची, आणि ती वाढण्याकरता जागा असावी म्हणून ही गॅप ठेवलेली असते. जुन्या काळी ही गॅप आम्हाला दिसत होती. आता बहुतेक तुम्ही जर रेल्वेने प्रवास केला, रेल्वे प्लॅटफॉर्मवर पाहिलं, तर ही गॅप आता तुम्हाला आता नाही दिसणार. बहुतेक ही गॅप आता दिसत नाही, कारण की दिसते का? दिसते सर.
नाही बहुतेक इतक्यात दिसते, पहा नाही दिसणार बहुतेक, तुम्ही पहा सध्या ही गॅप दिसत नाही. दिसतंय सर. सर आमच्या इथूनच रेल्वे जाते. हा का पण ही दिसतंय सर. गॅप आहे का पण? हा सर आहे हा रेल्वेची हा, एक वर्षाची रेल्वे जाते. ओके ओके. असेल तर फारच छान आहे, आणि नसेल तर काय झालं आहे ते सांगतो. इथे ही रेल्वे जेव्हा ट्रेन पास होते इथून, तर खडखड खडखड आवाज येतो या गॅपमुळे. तर त्या केसमध्ये त्यांनी आता इथे एक फ्लेक्झिबल वेल्डिंग मटेरियल भरलेलं आहे. ही गॅप आहेच तिथे, पण तिथे वेल्डिंग मटेरियल भरलेलं आहे जेणेकरून ते आवाज बंद होईल थोडासा. पण ते मटेरियल फ्लेक्झिबल आहे, टेम्परेचर वाढलं तर याचं इलॉंगेशन, लांबी वाढू शकते रेलची. आणि हा सगळा जो प्रकार आहे, इट इज टू अवॉइड टेम्परेचर स्ट्रेसेस, म्हणजे टेम्परेचर स्ट्रेसेस निर्माण होऊ नये म्हणून ही गॅप ठेवलेली असते, जेणेकरून त्या रेल्वे रुळाची लांबी वाढू शकेल, त्याला रिस्ट्रिक्शन येणार नाही, त्याच्याकरता हा स्कोप आहे इथे. इफ the material is free to undergo these natural changes, no stress is developed in the material. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. जर कुठेही आडकाठी आणली नाही तर स्ट्रेस डेव्हलप होत नाही टेम्परेचर चेंजमुळे. ते वाढलं तरी डेव्हलप होणार नाही, कमी झालं तरी डेव्हलप होणार नाही. द नॅचरल चेंज इन डायमेन्शन इज गिव्हन बाय, आता हा एक ॲडिशनल फॉर्म्युला आपण पाहतोय. टेम्परेचर चेंज जर झालं तर त्याच्यामुळे डायमेन्शन काय बदलेल, तर ते काढण्याकरता चेंज इन डायमेन्शन डेल्टा एल ड्यू टू चेंज इन टेम्परेचर इट इज गिवन बाय अल्फा टी एल, व्हेअर अल्फा इज कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ द मटेरियल. त्याचं युनिट आहे पर डिग्री सेल्सिअस. युनिट लक्षात ठेवा, पर डिग्री सेल्सिअस प्रॉब्लेममध्ये दिलेलं असते, आणि तो आहे कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ द मटेरियल. टी इज चेंज इन टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. बऱ्याच प्रॉब्लेममध्ये इनिशियल टेम्परेचर आणि फायनल टेम्परेचर दिलेलं असते, तर तुम्हाला हा टी काढावा लागतो, फायनल मायनस इनिशियल टेम्परेचर, सो दॅट इज चेंज इन टेम्परेचर. एल इज द लेंथ ऑफ डायमेन्शन इन एम एम. मी असं का बरं लिहिलं लेंथ ऑफ डायमेन्शन? जनरली आपण लांबी काय बदलते ते पाहतो, परंतु नुसती लांबी बदलत नाही. हा फॉर्म्युला जो आहे डेल्टा एल इज इक्वल टू अल्फा टी एल, या लांबीलाही लागू शकतो किंवा विड्थलाही लागू शकतो किंवा थिकनेसलाही. कुठलंही डायमेन्शन वाढलं तर ते या फॉर्म्युल्यानुसार वाढेल, डेल्टा एल इज इक्वल टू अल्फा टी एल. परंतु बाकीचे डायमेन्शन्स कमी असतात ॲज कम्पेअर्ड टू लेंथ, म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, डेल्टा एल काढतो. पण जरूरत पडली तर हा फॉर्म्युला कुठल्याही डायमेन्शनचा चेंज काढण्याकरता वापरता येतो. So this is additional formula, delta L is equal to alpha TL. ओके, या टेम्पलेटमध्ये महत्त्वाचं आहे, नो स्ट्रेस इज डेव्हलप्ड इफ मटेरियल इज फ्री टू अंडरगो नॅचरल चेंजेस, आणि त्याच्यामुळे जे चेंज इन डायमेन्शन होते दॅट इज डेल्टा एल इज इक्वल टू अल्फा टी एल. देन टेम्परेचर स्ट्रेसेस अगेन कंटिन्यू आपण करतोय इथे. व्हॅल्यू ऑफ अल्फा इज डिफरंट फॉर डिफरंट मटेरियल्स. मटेरियल बदललं की अल्फाची व्हॅल्यू बदलते. स्टीलसाठी अल्फा वेगळा आहे, कॉपरसाठी वेगळा आहे. कॉपरसाठीचा अल्फा मोठी व्हॅल्यू आहे, स्टीलचा अल्फा 12 इंटू 10⁻⁻6 पर डिग्री सेल्सिअस असा तो अल्फा स्टील करता आहे. बाकी मला वाटते कॉपर करता 18 इंटू 10⁻6 पर डिग्री सेल्सिअस. त्या व्हॅल्यू पाठ करायची गरज नाही आहे तशी. Temperature stresses or thermal stresses are developed in the material only if the natural changes in dimensions due to change in temperature are restricted or not allowed. याचं बेस्ट एक्झाम्पल, तुमच्या घराला तुम्ही जिथं बसले असाल तिथं खिडकी असेल लोखंडाची, लोखंडाच्या खिडकीला गज लागलेले आहेत स्टील रॉड. ते स्टील रॉड दोन्ही टोकाला फिक्स आहेत, आणि त्या ठिकाणी जर तुम्ही त्याचं टेम्परेचर वाढवलं, 2-4 मेणबत्त्या लावल्या तिथे आणि त्या रॉडला गरम केलं खिडकीत लावलेलं असताना, तर त्या रॉडमध्ये स्ट्रेसेस डेव्हलप होतील, कारण की त्याला दोन्ही बाजूला वाढायला जागा नाही आहे. टेम्परेचर वाढल्यामुळे ती लांबी वाढायला पाहिजे होती, पण ती वाढायला जागा नसल्यामुळे
त्या रॉडमध्ये स्ट्रेस निर्माण होईल. असं जिथे कुठे रिस्ट्रिक्टेड असेल आणि टेम्परेचर चेंज झालं तर स्ट्रेसेस मात्र डेव्हलप होतात. सो स्ट्रेस केव्हा डेव्हलप होते लक्षात घ्या, इफ द नॅचरल चेंजेस आर नॉट अलाउड ऑर रिस्ट्रिक्टेड. आता इथे हा एक तोच रॉड मागच्या टेम्पलेटमधला रॉड इथे दाखवलेला आहे, परंतु दोन्ही बाजूला त्याला सपोर्ट दिला आहे. जसा मी आता तुम्हाला सांगितला खिडकीतला रॉड, तसा हा दोन्ही बाजूला फिक्स केलेला आहे. आता याचं जर टेम्परेचर वाढवलं तर काय व्हायला पाहिजे, याचे डायमेन्शन वाढायला पाहिजे, परंतु हे फिक्स असल्यामुळे वाढू शकत नाही. ॲक्च्युली हा असा व्हायला पाहिजे होता टेम्परेचर वाढवल्यामुळे, परंतु तो राहील एवढाच, त्याच्यामुळे तो बदलू शकत नाही, तेवढाच राहील. आता हा नॅचरल एवढा व्हायला पाहिजे होता, आपण होऊ देत नाही. म्हणजे हे सपोर्ट काय करत आहे पहा, हे सपोर्ट त्याला दाबत आहेत, त्याला वाढू देत नाही आहेत. सो ड्यू टू increase in temperature and if the bar is fixed between the two supports, compressive stress is developed. लक्षात घ्या, इथे टेम्परेचर वाढल्यामुळे काय व्हायला पाहिजे होतं, लांबी वाढायला पाहिजे होती, पण हे सपोर्ट काय करत आहे, ती लांबी वाढू देत नाही आहे, म्हणजे त्या रॉडला दाबत आहेत. सो दिस रॉड is subjected to compressive stress when it is subjected to increase in temperature. तसंच या रॉडचं टेम्परेचर कमी केलं तर लांबी कमी व्हायला पाहिजे, बाकीचे डायमेन्शन कमी व्हायला पाहिजे, परंतु या दोन सपोर्टमध्ये असल्यामुळे तो जागेवर काही जाऊ शकत नाही. ही एवढी लांबी कमी व्हायला पाहिजे, तर ती तेवढीच राहते आहे या दोन सपोर्टमुळे. त्याच्यामुळे ते सपोर्ट काय करतायत, टेम्परेचर कमी झाल्यामुळे त्याची जी लांबी कमी व्हायला पाहिजे होती ती होऊ देत नाही आहे, त्याला ताणून ठेवत आहे. सो ड्यू टू डिक्रीज इन टेम्परेचर अँड रिस्ट्रिक्शन टेन्साईल स्ट्रेस इज डेव्हलप्ड. उलटा आहे थोडंसं पहा, टेम्परेचर वाढल्यामुळे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस डेव्हलप होते आणि टेम्परेचर कमी झाल्यामुळे टेन्साईल स्ट्रेस डेव्हलप होते. या फिगरवरून लक्षात येईल तुमच्या. ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज इंड्युस्ड. ड्यू टू डिक्रीज इन टेम्परेचर टेन्साईल स्ट्रेस इज इंड्युस्ड. हे नेचर महत्त्वाचं आहे, तुम्हाला विचारपूर्वक प्रॉब्लेमच्या ॲन्सरमध्ये लिहायचं असते. ॲक्च्युली टेम्परेचर स्ट्रेस काढा म्हटलं की त्याचं मॅग्निट्यूड आणि नेचर दोन्हीही लिहावं लागतात. त्याला 50-50% मार्क असतात. नुसतं उत्तर काढून ठेवलं, टेन्साईल आहे की कॉम्प्रेसिव्ह लिहिलेलं नाही, तर तुमचे 50% मार्क मिळतील, 50% गेले. त्याच्यामुळे नेचर लिहिणं आवश्यक आहे. त्याच्या याच्यावरून लक्षात आलं असेल तुम्हाला. पुन्हा रिपीट करतो, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज डेव्हलप्ड इफ इट इज सब्जेक्टेड टू इन्क्रीज इन टेम्परेचर अँड रिस्ट्रिक्टेड. टेन्साईल स्ट्रेस इज डेव्हलप्ड इफ टेम्परेचर इज डिक्रीज्ड अँड रिस्ट्रिक्टेड बाय फिक्स सपोर्ट. The natural change in dimension is given by delta L is equal to alpha TL. पाहिला आपण हा फॉर्म्युला. याचं युनिट येईल mm, कारण की डेल्टा एल आहे. इफ डेल्टा एल इज रिस्ट्रिक्टेड देन टेम्परेचर स्ट्रेन इज इंड्युस्ड अँड इज गिव्हन बाय. आता स्ट्रेनचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. सो ET टेन्साईल स्ट्रेन टेम्परेचर स्ट्रेन इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. डेल्टा एल रिस्ट्रिक्टेड कोणता आहे, अल्फा TL डिवायडेड बाय ओरिजिनल एल. So this L cancels and temperature strain ET is equal to alpha T. आणि या स्ट्रेनमुळे आता स्ट्रेस निर्माण होईल, कारण की तुम्हाला स्ट्रेस अपॉन स्ट्रेन इज इक्वल टू यंग्स मॉड्युलस कॅपिटल E. हा फॉर्म्युला ऑलरेडी माहीत आहे, जुनाच फॉर्म्युला आहे आपला. हेन्स टेम्परेचर स्ट्रेस और थर्मल स्ट्रेस इज गिवन बाय सिग्मा T. स्ट्रेस ड्यू टू टेम्परेचर सिग्मा T इज इक्वल टू स्ट्रेन ET मल्टिप्लाइड बाय E. आत्ताच फॉर्म्युला तुम्हाला सांगितला, हा आपला बेसिक फॉर्म्युला आपण सुरुवातीला पाहिला होता पहा. सिग्मा डिवायडेड बाय E इज इक्वल टू कॅपिटल E. स्ट्रेस अपॉन स्ट्रेन इज इक्वल टू कॅपिटल E. हुक्स लॉ, त्याच्यावरूनच हे घेतलेलं आहे, ET इंटू E. सो द टेम्परेचर स्ट्रेस फॉर्म्युला इज अल्फा TE. अँड अगेन युनिट स्ट्रेस आहे, त्याच्यामुळे त्याचं युनिट तेच राहील, न्यूटन पर mm स्क्वेअर. हां E म्हणजे हां
अल्फा टी म्हणजे अल्फा इज कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. अल्फा वेगळा आहे, गुणीला टी. टी इज चेंज इन टेम्परेचर अँड कॅपिटल ई इज मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. हे तीन वेगवेगळे आहेत. ओके. ओके सर. हां, आता याच्यात थोडासा एक ॲडिशनल प्रॉब्लेम येऊ शकतो. हा मागचाच रॉडचा स्केच आहे, रिस्ट्रिक्टेड दिसते इथे. आता समजा या रॉडचं टेम्परेचर वाढवलं आणि हा सपोर्ट जर कमजोर असेल, वीक असेल, तर तो थोडासा याच्या प्रेशरमुळे, रॉडच्या प्रेशरमुळे मागे सरकू शकतो. किंवा या रॉडचं टेम्परेचर कमी केलं तर त्याची लांबी कमी व्हायला पाहिजे, तो या सपोर्टला आतमध्ये ओढेल तर थोड्याशा अंतरानं तो आतमध्ये सरकू शकतो, असं होऊ शकते. आणि त्याच्यामुळे इथे चेंज फरक पडतो आहे. इथे पहा, डेल्टा एल किती आहे, अल्फा टी एल. आता हा पूर्णच्या पूर्ण रिस्ट्रिक्टेड असेल तर स्ट्रेस निर्माण होते अल्फा टी ई. आता इथं टेम्परेचर वाढल्यामुळे रिस्ट्रिक्शन पूर्ण याचं व्हायला पाहिजे, ते होऊ शकत नाही. थोडासा सपोर्ट मागे सरकून राहिला आहे, त्याला यील्डिंग ऑफ सपोर्ट म्हणतात. इफ द सपोर्ट यील्ड बाय डिस्टन्स वाय, देन रिस्ट्रिक्टेड चेंज इन डायमेन्शन इज गिवन बाय. आता हे पूर्णच्या पूर्ण अल्फा टी एल जो आहे हा रिस्ट्रिक्टेड राहिलेला नाही. त्याच्यातला वाय जो आहे तेवढं बारची चेंज इन लेंथ होऊन राहिली आहे, तो मागे सरकला. सपोर्ट पहा, सपोर्ट मागे सरकला, त्याच्यामुळे तेवढं चेंज इन डायमेन्शन झालेलं आहे. तर रिस्ट्रिक्टेड किती राहिलं, डेल्टा एल रिस्ट्रिक्टेड इज अल्फा टी एल मायनस वाय. दिस वाय इज अमाऊंट ऑफ यील्डिंग ऑफ सपोर्ट. इथे लिहिलं आहे, इफ द सपोर्ट यील्ड बाय डिस्टन्स वाय, म्हणजे नॅचरल चेंज होऊन राहिला आहे वाय, आणि रिस्ट्रिक्टेड राहील मग अल्फा टी एल मायनस वाय, आणि त्याच्यामुळे मग स्ट्रेस निर्माण होईल. हेन्स टेम्परेचर स्ट्रेन ई टी इज इक्वल टू अल्फा टी एल मायनस वाय. दिस इज रिस्ट्रिक्टेड डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ एल, अँड हेन्स सिग्मा टी टेम्परेचर स्ट्रेस इज इक्वल टू अल्फा टी एल मायनस वाय डिवायडेड बाय एल मल्टिप्लाइड बाय ई. तोच फॉर्म्युला आहे, फक्त स्ट्रेन बदललेला आहे. ओके. तर हे हा एक ॲडिशनल फॉर्म्युला तुम्हाला पाहायचा आहे. जर सपोर्ट यील्ड होत असेल तर तुम्हाला हा टेम्परेचर स्ट्रेसचा फॉर्म्युला वापरायचा आहे, आणि कम्प्लीट रिस्ट्रिक्टेड असेल तर सिम्पल फॉर्म्युला अल्फा टी ई, किंवा मग यील्डिंगसाठी हा फॉर्म्युला. असे दोन टेम्परेचर स्ट्रेसचे फॉर्म्युले आहेत. नेचर तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, कॉम्प्रेसिव्ह आणि टेन्साईल. आता हे स्ट्रेस काढल्यानंतर आपण त्या सपोर्टवर किती फोर्स येतो आहे तो पाहतो आहे. फोर्स एक्झर्टेड ऑन सपोर्ट किंवा रिॲक्शन ऑफर्ड बाय सपोर्ट, काय वेगवेगळं नाव देऊ शकतो आपण त्याला, ऑर फोर्स रिक्वायर्ड टू रिस्ट्रिक्ट चेंज इन डायमेन्शन इज गिवन बाय आर रिॲक्शन ऑर एफ, or is equal to sigma t into area where a is cross sectional area. आपला नेहमीचा फॉर्म्युला सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए, तोच वापरलेला इथे. हा याला पी घेतला तुम्ही, पी डिवायडेड बाय ए म्हणजे हा सिग्मा होतो. सो तोच फॉर्म्युला वापरलेला आहे. सो टेम्परेचर स्ट्रेस काढल्यानंतर फोर्स आपण काढू शकतो मल्टिप्लाइड बाय क्रॉस सेक्शनल एरिया, जर विचारला असेल तर. सो दिस इज ऑल अबाउट टेम्परेचर स्ट्रेस. आता याच्यात मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं रेल्वे लाईनचं. रेल त्याच्या मधात गॅप दिलेली असते टेम्परेचर स्ट्रेस अवॉइड करण्याकरता. तसंच सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जर खूप लांब स्ट्रक्चर असेल, आपल्या कॉलेजमध्ये आल्यावर आपली बिल्डिंग पाहिली, मेन बिल्डिंग ही खूप याची लांबी जास्त आहे, त्याच्यामुळे ही बिल्डिंग एक नसून दोन बिल्डिंग आहेत. या पायऱ्याच्या जवळ, मेन स्टेअर केसच्या जवळ तुम्हाला तिथे एक्सपान्शन जॉईंट दिसेल. जसा रेल्वेमध्ये ते दोन रेलमध्ये अंतर ठेवलेलं आहे, तसंच इथे आपल्या बिल्डिंगमध्ये सुद्धा एक्सपान्शन जॉईंट आहे. मोठमोठाले ब्रिज असतात, ब्रिजमध्ये सुद्धा एक्सपान्शन जॉईंट ठेवलेले असतात. हे बऱ्याच ठिकाणी एक्सपान्शन जॉईंट ठेवला असतो टू अवॉइड टेम्परेचर स्ट्रेस. आणि टेम्परेचर स्ट्रेसचं बेस्ट एक्झाम्पल जे विद्यार्थी खेड्यातले असतील त्यांना नक्की
माहीत असेल, आजकाल ते बंद झालेलं आहे. बैलगाडीचं चाक आता ते पूर्णच्या पूर्ण लोखंडाचं झालेलं आहे, परंतु एक काही वर्षापूर्वी बैलबंडीचं जे चाक होतं ते लाकडाचं राहायचं आणि त्या लाकडाच्या चाकावर स्टीलचा बेल्ट लावलेला राहायचा. येट म्हणतात त्याला, आमच्या तिकडे येट म्हणतात, तुमच्या इथे काय म्हणतात मला माहीत नाही इकडे या एरियात. तर त्या चाकावर जो स्टीलचा बेल्ट लावलेला असतो, इट इज द एक्झाम्पल ऑफ टेम्परेचर स्ट्रेसेस. त्याची पद्धत ही राहते, जो ओरिजिनल स्टीलचा बेल्ट तुम्ही मार्केटमधून आणाल त्याचं डायमीटर, त्या बेल्टचं इंटरनल डायमीटर हे वुडन व्हील जो आहे, वुडन व्हीलच्या डायमीटरपेक्षा थोडं कमी राहते. तो त्याच्यावर बसू शकत नाही. मग त्या स्टील बेल्टला गरम करतात, चांगलं रेड हॉट करतात भट्टीत. गावात भट्ट्या पण असतात लोहारांच्या, तिथं ते पाहायलाही मिळते. गरम करतात त्या स्टील बेल्टला, त्याच्यामुळे त्याचं एक्सपान्शन होते, त्याचं इंटरनल डायमीटर वाढते आणि अशा या स्थितीमध्ये तो स्टीलचा बेल्ट त्या वुडन व्हीलवर लावल्या जातो, चढवल्या जातो आणि चढवल्याबरोबर त्याच्यावर थंड पाणी टाकलं जातं. थंड पाणी टाकल्यामुळे तो स्टील बेल्ट स्वतःचं ओरिजिनल लांबी परत मिळवण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्या मधात आता लाकडाचं चाक आलेलं आहे आणि त्याच्यामुळे तो लाकडाच्या चाकाला असा धरून ठेवतो, गच्च दाबून ठेवतो आणि त्याच्यामुळे तो त्याच्यावर फिट बसलेला असतो वुडन व्हीलवर. सो दॅट इज द एक्झाम्पल ऑफ टेम्परेचर स्ट्रेस. आता बऱ्याच वेळा ते वापरू तो स्टील बेल्ट निघून जातो, ढिला होतो. मग हे काय करतात खेड्यात लोहार, त्या स्टील बेल्टला एक छोटासा तुकडा त्याच्यातला काढून टाकतात आणि पुन्हा त्याला वेल्ड करून टाकतात. म्हणजे त्याचं डायमीटर पुन्हा वुडन व्हीलपेक्षा कमी करतात, पुन्हा त्याला तापवतात आणि त्या वुडन व्हीलवर बसवून टाकतात, गरम करून आणि मग पुन्हा थंड करून, आणि तो वापरला जातो वर्षोनगंती. असा त्याचा वापर स्टील बेल्टचा मी लहानपणापासून पाहिलेला खेड्यातला हा यूज आहे टेम्परेचर स्ट्रेसचा. त्याच्यामुळे त्या स्टील बेल्टमध्ये स्ट्रेसेस डेव्हलप होतात, वुडन व्हीलमध्ये पण स्ट्रेसेस डेव्हलप होते आणि ते वापरात येतं. मग तो वुडन व्हील खराब होत नाही स्टील बेल्टमुळे. सो दॅट वॉज द एक्झाम्पल ऑफ टेम्परेचर स्ट्रेस. आता हे काही प्रॉब्लेम आहेत इथे. हे स्टील रॉड, सिम्पल प्रॉब्लेम असतात याचे. हे स्टील रॉड 10 mm डायमीटर अँड 2 meter लेंथ इज ॲट 25 degree Celsius. इनिशियल टेम्परेचर दिला आहे पहा इथे. फाइंड द न्यू लेंथ ऑफ रॉड इफ द टेम्परेचर इज रेज्ड टू 70 degree Celsius. म्हणजे सुरुवातीला तो 25 डिग्रीवर होता आणि त्याला 70 degree Celsiusवर नेलं. फाइंड द मॅग्निट्यूड अँड नेचर ऑफ द फोर्स रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट धिस एक्सपान्शन. हा यंग्स मॉड्युलस दिला आहे 2 × 10⁵ न्यूटन पर mm². अल्फा फॉर स्टील 12 × 10⁻⁻6. लक्षात घ्या, -6 per degree Celsius. म्हणजे तुम्हाला काय काढायचं आहे, फाइंड द न्यू लेंथ ऑफ द रॉड. आणि जर वाढू द्यायचं नसेल तर त्याच्यासाठी लागणारा फोर्स. अशा दोन गोष्टी काढायच्या आहेत पहा. डायमीटर दिला आहे, लेंथ 2000 mm, टी आय इनिशियल 25 degree Celsius, टी फायनल 70 degree Celsius, ES अल्फा एस. एल फायनल तुम्हाला काढायचा आहे आणि एफ काढायचा आहे. जर एल लांबी वाढू द्यायची नसेल तर एफ किती लागेल. सो चेंज इन टेम्परेचर टी इज इक्वल टू टी फायनल मायनस टी इनिशियल 70 - 25. सो दिस इज कॅपिटल टी 45 degree Celsius. इन्क्रीज इन टेम्परेचर आहे हां, म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस डेव्हलप होईल झाली तर. एरिया डायमीटर दिलेला आहे, त्याच्यावरून एरिया काढला 78.54 mm², πd²/4. नॅचरल चेंज इन लेंथ डेल्टा एल इज गिवन बाय अल्फा टी एल. अल्फा दिलेला आहे 12 × 10⁻⁻6 मल्टिप्लाइड बाय कॅपिटल टी 45 मल्टिप्लाइड बाय लांबी 2000 mm. So it is 1.08 mm, that is natural change in length due to change in temperature, and therefore final length will be 2000 plus 1.08, 2001.08 mm. हे झालं पहिलं उत्तर. सेकंड आन्सर, फोर्स F is equal to
आपण सगळ्यात शेवटी पाहिला हा फॉर्म्युला एफ इज इक्वल टू टेम्परेचर स्ट्रेस मल्टिप्लाइड बाय एरिया. आता हा जर पूर्ण डेल्टा एल रिस्ट्रिक्ट केला तर टेम्परेचर स्ट्रेस किती निर्माण होईल, सिग्मा टी विल बी अल्फा टी ई multiplied by cross sectional area, that will be force. So it is 12 into 10 to the power minus 6 alpha t e, capital E, ही लांबी नहीं है, E Young's modulus multiplied by area. So it is 8482.32 Newton. सा एवढा जर फोर्स तुम्ही लावला तर हे लांबी वाढणार नाही. हां बोला. सर दुसरं लेक्चर आहे आमचं. आता 1 वाजता तर सगळे संपून जाते रे. एक 5 मिनिटं चालेल का? सर 5 मिनिटं चालेल. तर ते पण सरने मेसेज केला जॉईन टू मीटिंग. ओके ओके ओके. एक किती राहिलं आहे पाहू. एक प्रॉब्लेम आहे हा, किंवा हा पी पी टीत पाहून घ्याल तुम्ही. मी लेक्चर थांबवतो चालेल. हां मी पी पी टी पाठवतो आहे तुम्हाला. ओके विल कन्क्लूड द सेशन.